आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। काँग्रेस नेते राहुल गांधी आज भिवंडी कोर्टामध्ये हजर राहणार। सावरकर प्रकरणी भिवंडी कोर्टामध्ये आज सुनावणी, तर सकाळी मुंबई विमानतळावर भाजपा आंदोलन करणार। संजय राऊत आज सकाळी 11 वाजता मालेगाव कोर्टामध्ये हजर राहणार। मंत्री दादा भुसेंचा संजय राऊतांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा, याबाबत मालेगाव कोर्टामध्ये राऊतांचा जबाब नोंदवला जाणार। विलीनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते। खासदार अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट, आता मात्र राजकीय रणनीतिकार राज्यसभेवर जाण्याची चर्चा होत असल्यानं ते अस्वस्थ असावेत, भुजबळांबाबत कोल्हेंचं वक्तव्य। भुजबळांची अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये जाण्याची इच्छा, भुजबळांसाठी राज्यसभा योग्य सदन, राऊतांचं वक्तव्य, तर हे मोठमोठे विषय आम्हाला कळत नाहीत, अमोल कोल्हेंच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर। महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं पक्क, 1 जागा विरोधकांना मिळेल ती कुणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न, राज्यसभेच्या निवडणुकीवरून फडणवीसांचं विधान। ही जागा शिवसेनेचीच, राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे ठाम, तर काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झाली नाही, आदित्य ठाकरेंची स्पष्टोक्ती। राज ठाकरेंनी आज मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन, स्वीकृत नगरसेवक संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार, सूत्रांची माहिती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मंत्रालयामधून झिरवाळांच्या कार्यालयामधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं। ठोस पुरावे मिळवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रयत्न सुरू, मंत्रालयामधील कंट्रोल रूममध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज जमा केले। आमदार रोहित पवार यांची सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद, शरद पवार यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी पत्रकार परिषद।